नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 8. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन पार्टचं किंवा नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसंच जर तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 8. सुजित प्रिया जॉबबरोबरच एक सोशल वर्कसुद्धा करते. ती आपल्या मेन हायवेवर जो सिग्नल आहे ना, तिथे भीक मागणाऱ्या, वस्तू विकणाऱ्या छोट्या छोट्या मुलांना संध्याकाळी शिकवते. नक्षत्रा सांगत होती. सगळे आश्चर्याने प्रियाकडे पाहत होते. त्यांच्यासाठी हा शॉक होता. त्यांच्यातल्या कुणालाही हे खरं वाटत नव्हतं. तिने मलाही सांगितलं नव्हतं. एक दिवस मी तिला सिग्नलच्या बाजूला जे छोटंसं जिम आणि पार्क बनवलं आहे ना पालिकेने, तिथे त्या छोट्या छोट्या मुलांना शिकवताना पाहिलं. तेव्हा मला कळलं. ती मला सांगू देत नव्हती तुम्हाला, म्हणून मी कुणालाही काही बोलले नाही. पण त्या दिवशी तिने स्वतःच मला सांगितलं की तिला आपल्या मदतीची गरज आहे. नक्षत्रा बोलली. त्या मुलांना शाळेत जाता येत नाही. रादर तशी त्यांची परिस्थिती नाही. त्यांना अक्षरज्ञान तरी असावं म्हणून मी त्यांना रोज अर्धा एक तास शिकवते. मी त्यांना जबरदस्ती अजिबात करत नाही. ते स्वतःच्या मर्जीने माझ्याकडून शिकतात, प्रिया म्हणाली. हॅट्स ऑफ टू यू. यू आर डुईंग अ फॅब्युलस वर्क, शेखर म्हणाला. हो, खरंच तू खूप छान काम करत आहेस. आम्ही तर कधी इमॅजिन पण केलं नव्हतं तू असं काही करत असशील म्हणून, सुजित बोलला. तू कुठल्या संस्थेसाठी काम करतेस का, मनीषने विचारलं. नाही. मग तुमचा ग्रुप आहे का, सुजितने विचारलं. नाही, माझा ग्रुप नाही. मी कुठल्या संस्थेसाठी पण काम करत नाही, प्रिया म्हणाली. 4 वर्ष झाली ह्या गोष्टीला. एकदा मी आणि बाबा काही कामासाठी बाहेर गेलो होतो स्कूटरवरून. रिटर्न घरी येताना सिग्नलवर एक मुलगी आमच्या गाडीजवळ आली. साधारण 7-8 वर्षाची छोटीशी मुलगी होती ती. दीदी, एक बुक घे ना, ती मुलगी लहान मुलांचं ABCDचं बुक माझ्यासमोर धरत म्हणाली. नको, मी म्हणाले. प्लीज ना दीदी, आज काहीच विकलं गेलं नाही. मला खूप भूक लागली आहे, पण काहीच पैसे नाहीत माझ्याजवळ, ती गयावया करत म्हणाली. मला तिची दया आली. कितीला आहे हे बुक, मी विचारलं. 20 रुपये, ती म्हणाली आणि मी लगेच 20 रुपये काढले आणि तिला दिले. ती मला बुक देत होती. मी नाही घेतलं. दीदी, हे बुक विकत घेत असाल तरच मला पैसे द्या. मला भीक नको आहे, ती मुलगी बोलली. सिग्नल सुटला होता. मी ते बुक घेतलं आणि घरी निघून आले. एवढ्या लहान वयात असलेली तिची जिद्द आणि स्वाभिमान मला खूप आवडला. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सिग्नलकडे गेले. ती मुलगी तिथेच होती. मी तिला आवाज दिला. अरे दीदी, तुम्ही अजून बुक पाहिजे का तुम्हाला, तिने विचारलं. नाही, माझ्या घरी कुणी लहान मुलं नाही आहेत, तर हे बुक माझ्याकडून तुला गिफ्ट, मी म्हणाले. माझ्या हातातलं बुक पाहून तिचा चेहरा पडला. मी काय करू ह्या बुकचं दीदी, मला तर वाचता येत नाही, ती म्हणाली. का, तू शाळेत नाही जात, मी विचारलं. नाही, शाळेत गेले तर काम कोण करणार, उपाशी झोपावं लागेल मला आणि माझ्या आईला, ती मुलगी तोंड लहान करून बोलत होती. तुझं नाव काय आहे, मी विचारलं. माझं नाव रेवा आहे, पण मला सगळे रेवडी म्हणतात, ती म्हणाली. मला भरून आलं. तुझी आई कुठे आहे, मी तिला विचारलं. तिने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडीकडे बोट केलं. मी त्या झोपडीकडे गेले. तिथे एक बाई पाय पोटाशी घेऊन झोपली होती. तिचे डोळे एकदम खोल गेले होते. बहुतेक आजारी असावी ती. मला तिला उठवावंसं नाही वाटलं. मी तिथून निघणार तेच एक माणूस आला. मॅडम, तुम्हाला काही पाहिजे का, त्याने विचारलं. तुम्ही कोण, मी विचारलं त्याला. ही झोपडी माझी आहे, तो म्हणाला. आणि ह्या कोण आहेत, मी त्याला विचारलं. माझी बायको आहे. पण तुम्ही एवढ्या चौकशा का करत आहात, त्याने विचारलं. तुमची मुलगी रेवा मला भेटली मगाशी. खूप गोड आहे तुमची मुलगी आणि हुशार पण. तुम्ही तिला शाळेत का नाही पाठवत, मी विचारलं. तिला शाळेत पाठवून आम्ही खाणार काय. ही तिची आई गेली 2 वर्ष झाली आजारी असते. मी आणि रेवडी नाक्यावर काही बाई सामान विकतो आणि पोटापुरतं कमवतो. हातावर पोट आहे आमचं. मॅडम, मनात असून पण मी तिला शाळेत नाही पाठवू शकत, तो माणूस म्हणाला.
त्या दिवशी माझं मन कशातच लागत नव्हतं. माझ्या मनातून त्या मुलीचे विचार जात नव्हते. बाबांनी मला आवाज दिला, पियू, काय झालं बाळा, कसला विचार करत आहेस? तू स्टडी पण नाही केलीस आज, बाबांनी विचारलं. आणि बाबांना मी सगळं सांगितलं त्या मुलीबद्दल. पियू बाळा, आपण काय करू शकतो? परिस्थितीपुढे कुणाचंच काही चालत नाही, बाबा म्हणाले. ते तर आहेच बाबा, पण मला राहून राहून त्या मुलीविषयी काळजी वाटते. मला वाचता येत नाही असं जेव्हा ती म्हणाली ना, तेव्हा तिचं तोंड खूप बारीक झालं होतं. बहुतेक तिला शिकायची इच्छा आहे, मी म्हणाले. ती शाळेत जाऊ शकत नाही, पण शाळा तर तिच्याकडे जाऊ शकते ना, बाबा म्हणाले. मला नाही समजलं, बाबा काय म्हणायचं आहे तुम्हाला, मी विचारलं. हे बघ, एखादी संस्था किंवा समाजसेवकाने ठरवलं तर ते त्या मुलीला रोज थोड्या वेळासाठी शिकवू शकतात. तिला अक्षर ओळख झाली तरी खूप आहे, बाबा म्हणाले. मलाही त्यांचं म्हणणं पटलं. मग मी काही संस्था आणि समाजसेवकांना भेटले, पण त्यांचं एकच मत होतं, एका मुलीसाठी त्यांना वेळ देणं जमणार नाही. मला कमीत कमी 10 तरी मुलं हवी होती, जी त्या मुलीसोबत शिकायला तयार असतील. मी तिथे जाऊन बऱ्याच मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी बोलले, पण कोणीच इंटरेस्टेड नव्हतं. माझी मेहनत वाया गेली. मग बाबांनी मला सांगितलं, तू का नाही त्या मुलांना शिकवत? मला जमेल बाबा, मी बाबांना विचारलं. का नाही जमणार? रोज अर्धा एक तासाचा तर प्रश्न आहे, बाबा म्हणाले. आणि मी रेवाला शिकवायला सुरुवात केली. ती खूप खुश झाली होती. रोज दुपारी कॉलेजनंतर मी तिथेच बाजूला असलेल्या पार्कमध्ये जायचे आणि तिला शिकवायचे. दुसरी मुलं लांबूनच पाहायची. 10 दिवसांनी मला माझा दुसरा विद्यार्थी मिळाला. हळूहळू आता माझ्याकडे 20 ते 25 मुलं आहेत. मी रोज त्यांना ऑफिसनंतर शिकवते किंवा वेळ नसेल तर विकेंडला शिकवते. माझ्या वेळेनुसार ते आता ॲडजस्ट करतात. प्रिया, तू खूप छान काम करत आहेस. कधी गरज लागली तर बिनधास्त सांग, शेखर म्हणाला. थँक्यू शेखर, प्रिया म्हणाली. पण प्रिया, तुला कधी भीती नाही वाटत? सुजित म्हणाला. भीती कसली? प्रियाने विचारलं. सिग्नलवर टपोरी, मवाली, गुंड टाईप लोक असतात, त्यांची, सुजित म्हणाला. हो, भीती तर असतेच, पण घाबरत नाही. कराटे ब्लॅक बेल्ट आहे मी. एका वेळेला 4-5 जणांना धुवू शकते मी, प्रिया म्हणाली. मनीष, हे प्रकरण मला झेपण्यासारखं नाही दिसत बाबा. ऐकलं ना किती डेंजर आहे ही, सुजित हळू आवाजात मनीषला म्हणाला. केस लढायच्या आधीच हरलास, तू तर फक्त नावाचा वकील आहेस, मनीष सुजितच्या कानात म्हणाला. काय रे, काय खुसूरफुसूर चालली आहे तुमची, नक्षत्रा दोघांवर नजर रोखत म्हणाली. काही नाही, आम्ही प्रियाच्या कामात काही मदत करता येईल का हे डिस्कस करत होतो, मनीष बोलला. तेच तर विचारायला बोलवलं आहे तुम्हाला, नक्षत्रा म्हणाली. म्हणजे, मनीषने विचारलं. प्रिया, तू सांग ना, नक्षत्रा म्हणाली. मला तुमच्या सगळ्यांची हेल्प हवी होती. बऱ्याच स्वयंसेवी संस्थांकडे मदत मागितली होती, पण कुणीही मनावर घेतलं नाही. नक्षत्राबरोबर बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की तुमच्याकडून सुद्धा मला हेल्प मिळू शकते. म्हणून आज तुमच्या सगळ्यांबरोबर बोलायचं मी आणि नक्षत्राने ठरवलं, प्रिया म्हणाली. आम्हाला जमेल तेवढी मदत आम्ही नक्की करू, शेखर म्हणाला. शेखर, मगाशी मी ज्या मुलीविषयी सांगितलं ती रेवा आता बरीच मोठी झाली आहे. तिचं आणि तिच्याबरोबर वयात येणाऱ्या मुलींचं तिथं राहणं अजिबात सेफ नाही. नाक्यावर टपोरी आणि गुंड मुलांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काही दिवसांपासून तिथली टपोरी मुलं ह्या मुलींना खूप त्रास देत आहेत. येता जाता छेडणं, घाणेरडं बोलणं, शिट्ट्या मारणं बरेच दिवस झाले चालू आहे. मी लोकल पोलीस स्टेशनमध्ये पण जाऊन आले, पण ते सुद्धा लक्ष घालत नाहीत. वरून मलाच ह्या सगळ्यामध्ये पडू नका, तुम्ही चांगल्या घरच्या दिसता वगैरे सल्ला देतात. हा प्रॉब्लेम कायमचा संपवायचा असेल तर मला शेखर तुमची मदत लागेल. त्या मुली तिथे सुरक्षित नाहीत. त्यांना जर आश्रमामध्ये जागा मिळाली तर त्यांचं भविष्य चांगलं होईल. मी तुम्हाला फोर्स नाही करणार, कारण मला माहीत आहेत आश्रमांचे काही नियम असतात. तरीही तुम्हाला आणि माईंना त्यांच्यासाठी काही मदत करता आली तर बघा, प्रिया म्हणाली. नक्की, मी माईबरोबर बोलतो सकाळी, शेखर म्हणाला. मनीष,
मला नक्षत्राने सांगितलं तू बरेच शिबिर अटेंड करतो जे कमी फीज किंवा फ्रीमध्ये गरिबांसाठी अरेंज केलेले असतात. तसेच काहीसे उपक्रम आपण ह्या सिग्नल जवळच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी करू शकतो का? प्रियाने विचारलं. ऑफकोर्स, मी शिबिरासाठी नक्की प्रयत्न करेन, पण ते सर्वस्वी माझ्या हातात नाही. मी महिन्यातून एकदा फ्रीमध्ये त्यांचा चेकअप करू शकतो. शिवाय कुणी आजारी असेल तर त्यालाही मी फ्रीमध्ये ट्रीट करेन. मेडिसिन्समध्ये कन्सेशन देण्याचाही प्रयत्न करेन. माझ्याकडून होईल ती मदत मी करायला तयार आहे, मनीष म्हणाला. थँक्यू सो मच मनीष, प्रिया म्हणाली. मी काही हेल्प करू शकतो का? सुजितने विचारलं. हो तर सुजित, तुझ्या बऱ्याच ओळखी असतील ना? प्रियाने विचारलं. हो, सुजित म्हणाला. सिग्नलवरची ही माणसं अशिक्षित आहेत, त्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही. पर्यायी ते पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करतात. तुम्हाला जर त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना कुठे रोजगार मिळू देता आला तर खूप हेल्प होईल, प्रिया म्हणाली. अवघड आहे, कारण त्यांचा ॲड्रेस परमनंट नाही. शिवाय रस्त्यावर राहणाऱ्या लोकांवर सहजासहजी कुणी विश्वास ठेवणार नाही. तरीही मी प्रयत्न नक्की करेन, सुजित म्हणाला. थँक्यू सुजित, प्रिया म्हणाली. प्रियादी, मी काही हेल्प करू का? चंदन म्हणाला. करता तर येईल, पण तुला जमेल ना? प्रिया म्हणाली. हो, का नाही? माई नेहमी सांगते गरजूंना मदत करा, कारण कुणीतरी तुम्हाला सुद्धा मदत केलेली होती हे विसरू नका, चंदन म्हणाला. चंदन, कधी जर जेवण वेस्ट जात असेल ना तर ते फेकून न देता त्या गरीब लोकांना दे. रोज देऊ नको, कारण ती सवय लागेल. कधी जेव्हा वेस्ट होत असेल ना तेव्हाच दे, कारण त्यामुळे तुझं जेवण वेस्ट होणार नाही आणि त्यांची भूकही भागेल, प्रिया म्हणाली. मी तुझा आणि निशांत दोघांचा नंबर मी ग्रुपमध्ये ॲड करते, नक्षत्रा म्हणाली. निशांतवरून आठवलं. निशू दादा का नाही आला आज? चंदनने विचारलं. अरे, तो एका अर्जंट कामासाठी आउट ऑफ मुंबई गेला आहे, सुजित म्हणाला. आपण बऱ्याच वेळा भेटतो, पण निशू जवळ असून त्याला भेटता येत नाही. कामच तसं आहे बिचाऱ्याचं, मनीष नाराजीच्या सुरात बोलला. हो ना, नक्षत्रा म्हणाली. जेवण झाल्यावर सर्वांसाठी आज स्पेशल सीताफळ बासुंदी डेझर्ट म्हणून चंदनने सर्व केली. जेवण झाल्यावर मनीष नक्षत्र आणि सुजितला घरी ड्रॉप करणार होता, तर शेखर प्रियाला सोडायला जाणार होता. प्रिया, तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. खरंच तू खूप छान काम करत आहेस, शेखर ड्राईव्ह करता करता बोलला. थँक्यू, पण हे सगळं माझ्या बाबांमुळे शक्य झालं. त्यांनी मला कॉन्फिडन्स नसता दिला तर मी हे करूच शकले नसते, प्रिया म्हणाली. तुझे बाबा काय करतात? शेखरने विचारलं. ते ह्या जगात नाहीत. 3 वर्षापूर्वी त्यांचा एक कार ॲक्सिडेंट झाला, त्यामध्ये ते गेले, प्रिया म्हणाली. सॉरी, शेखर म्हणाला. थोडा वेळ कुणीच कुणाशी काहीच बोललं नाही. तुमच्या घरी कोण कोण असतं? शेखरने विचारलं. माझी आई आणि छोटा भाऊ ऋषी. आमचं छोटंसं कुटुंब आहे, प्रिया म्हणाली. पुढचा राईड घ्या. राईड घेतल्यावर येणारी पहिलीच बिल्डिंग. मी तिथेच राहते, 3ऱ्या माळ्यावर, प्रिया म्हणाली. शेखरने बिल्डिंग आल्यावर कार साईडला घेतली आणि प्रिया उतरली. बाय, तिने शेखरला बाय केले. बाय, गुड नाईट, शेखर म्हणाला आणि त्याने गाडी वळवली. तोपर्यंत प्रिया बिल्डिंगच्या आतमध्ये गेली होती. दोघी दिसायला जरी सारख्या असल्या तरी स्वभावात खूप फरक आहे दोघींच्या. अनु उथळ तर प्रिया विचारी आहे. अनु भावनांमध्ये वाहत जाते, तशी प्रिया समजदारीने काम घेते. अनु भित्री आणि हळवी आहे, तर प्रिया करारी आहे. शेखर त्याच्याही न कळत प्रिया आणि अनुमध्ये कंपॅरिझन करत होता. सकाळी शेखरने त्याची रोजची सगळी कामं आवरली आणि त्याने माईंना आवाज दिला. माई ऑफिसच्या एका फाईलमध्ये डोकं घालून बसली होती. बोल ना शेखर, माई फाईलमध्ये बघत बोलल्या. माई, ते आम्ही काल बाहेर गेलो होतो ना तेव्हा, असं म्हणत शेखरने सर्व स्टोरी माईंना सांगितली. हुशार आहे मुलगी. आजकालच्या जगात कोण दुसऱ्याचा विचार करतं? आपण नक्की तिला हेल्प करू. मी आज उद्यामध्ये लीगल फॉर्मॅलिटीज चेक करून घेते. बघू काय करता येतं ते, माई म्हणाल्या. थँक्यू माई, शेखर म्हणाला आणि ऑफिससाठी निघाला.
2 दिवसांमध्ये माईंनी सर्व लिगल पॉईंट्स चेक केले. सर्व शहानिशा करून त्यांनी एक निर्णय घेतला. शेखर, आपण त्या मुलींना आश्रमामध्ये ठेवू शकतो, पण काही अटी आणि शर्तींवर. तू प्रियासोबत बोलून घे. त्यांना जर ह्या मान्य असतील तरच आपण पुढची प्रोसिजर करू, माई म्हणाल्या. आणि त्यांनी शेखरला अटी समजावून सांगितल्या. ठीक आहे माई, मी प्रियासोबत बोलून घेतो, बघू ती काय बोलते ते, शेखर म्हणाला. त्या दिवशी शेखरने प्रियाला मेसेज केला आणि तिला भेटायचं असल्याचं सांगितलं. दुपारी प्रियाने ती संध्याकाळी फ्री असल्याचं सांगितलं. शेखर जरा लवकरच ऑफिसमधून निघाला आणि त्याने प्रियाला कॉल केला. ती ऑफिसमध्ये होती. 10-15 मिनिटांमध्ये मी तुझ्या ऑफिसच्या बाहेर येईल. तुला किती वेळ लागेल ऑफिसमधून निघायला, शेखरने विचारलं. माझं आवरलं आहे, मी निघतच होते. तुम्ही या, मी आहे बाहेर, प्रिया म्हणाली. शेखर आम्रपालीच्या गेटवर पोहोचला तेव्हा प्रिया अगोदरच बाहेर येऊन उभी होती. सॉरी, मला जरा उशीरच झाला, शेखर म्हणाला. नाही, तुम्ही वेळेत आलात. मी आत्ताच बाहेर आले ऑफिसमधून, प्रिया कारमध्ये बसत म्हणाली. त्याने गाडी एका कॉफी शॉपकडे घेतली. शेखरने दोघांसाठी कॉफी आणि पिझ्झा ऑर्डर केला आणि तो प्रियाच्या समोर बसला. प्रिया, माई त्या मुलींना आश्रमामध्ये ठेवायला तयार आहेत, पण काही अटी आहेत त्यांच्या, शेखर म्हणाला. हो, ते असणारच. वाटतं तेवढं सोपं नाही ते. माईंनासुद्धा उत्तरं द्यावी लागतील जर काही प्रॉब्लेम झाला तर. त्यामुळे त्यांनी सतर्क असलेलंच चांगलं, प्रिया म्हणाली. खरं आहे तुझं. माईंनी काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल, शेखर म्हणाला. काय अटी आहेत माईंच्या, प्रियाने पिझ्झा खात विचारलं. शेखरने तिला सर्व माहिती दिली. माईंच्या अटी एकदम रास्त आहेत. उद्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊनच त्यांनी ह्या अटी ठेवल्या आहेत. बघू मुलींच्या घरचे काय म्हणतात ते. मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला कळवते, प्रिया म्हणाली. प्रिया, एक विचारू, शेखर म्हणाला. हो, विचारा ना. तुम्हाला परमिशनची काय गरज आहे, प्रिया स्माईल करत म्हणाली. रस्त्यावरच्या मुलांना शिकवणं सोपं काम नाही. तुलासुद्धा खूप त्रास झाला असेल ना, शेखरने विचारलं. हो, खरं तर हे सोशल वर्क वगैरे करायचा माझा काहीच उद्देश नव्हता. बाबांनी साथ दिली आणि रेवासाठी काहीतरी करायचं ह्या उद्देशातून मी हे काम चालू केलं. सुरुवातीला तर ह्या मुलांचे पालक मला येऊन धमकी वगैरे द्यायचे. मी मुलांना काम करू देत नाही, त्यांचा वेळ वाया घालवते वगैरे आरोप माझ्यावर करायचे. मी कधीच त्यांना काही बोलायचे नाही. एकदा असंच खूप जण माझ्याशी भांडायला आली तेव्हा रेवा पुढे आली. दीदी मला शिकवण्यासाठी इथे येते. ती कधीच कुणाला शिकण्यासाठी फोर्स करत नाही. ही सगळी मुलं स्वतःहून माझ्या बाजूला येऊन बसतात. तुम्हाला वाटत असेल दीदी करते ते चुकीचं आहे तर तुमच्या मुलांना समजवा, त्यांना इथे येऊ देऊ नका. तिच्यामुळे सगळे गप्प निघून गेले. मुलांमध्ये झालेला चांगला बदल बहुतेक त्यांनाही समजला असावा. त्यानंतर कुणीही माझ्याशी भांडायला आलं नाही, प्रिया म्हणाली. छान. आम्रपालीमध्ये किती वर्ष झाली? माझ्या अंदाजे हा तुझा पहिलाच जॉब असावा, शेखर म्हणाला. हो, हा माझा पहिलाच जॉब आहे. आता 3 वर्ष पूर्ण होतील मला. माई तुमच्याबरोबर का नाही राहत, प्रिया म्हणाली. आश्रम माईंचा श्वास आहे. तिला आश्रमामध्ये राहायला आवडतं. त्या बाबतीत ती कुणाचंही ऐकत नाही. खूप हट्टी आहे माई, शेखर म्हणाला. पण तुमच्यावर खूप जीव आहे त्यांचा. हो, ते तर आहे. तिचा माझ्यावर खूप जीव आहे आणि माझाही तिच्यावर, शेखर म्हणाला. चला निघूया, प्रिया म्हणाली. हो, शेखर म्हणाला आणि शेखरने प्रियाला बिल्डिंग खाली सोडलं आणि तो त्याच्या दिशेने गेला.